गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी अर्चना. कसे आहात? नक्कीच मजेत असणार. मी आज नाश्त्यासाठी बेसन पोळी बनवते. मी या पद्धतीने पोळी तयार करते. सर्वात प्रथम एक वाटी बेसन घेतले, त्यात थोडीशी जिरे पूड टाकली, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली व हिरवी मिरचीचा ठेचा टाकून पाणी टाकून हे सर्व मिश्रण एकत्र करून घेतले. यामध्ये गुठळ्या होणार नाही या पद्धतीने मिश्रण तयार केले. आपण डोश्याचं पीठ ज्या पद्धतीने बनवतो, म्हणजे जास्त पातळही नाही व जास्त जाडसरही नाही, आपल्या अंदाजाने. हे मिश्रण एकत्र करून घेतले. तुम्ही यामध्ये कांदाही चिरून टाकू शकता. मी कांदा नाही टाकत. खरंच सकाळ म्हणजे गडबडीची व धावपळीची वेळ असते, त्यामुळे सकाळच्या धावपळीमध्ये नाश्ता करण्यासाठी जास्त वेळ नसतो. म्हणून मी तर झटपट तयार होईल असंच बनवते. मी तर या पद्धतीने बेसन पोळी बनवते. तुम्ही अशीच बनवता का? मला नक्की कमेंट करून सांगा. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून हे मिश्रण टाकून पोळी छान दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेतली. झाली पोळी तयार. ही पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला खूप छान लागते. नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडल्यास नक्की कमेंट करा व लाईक करा.